वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरुं नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदम ईशमानंदे वल्लभम. जन्माला येणारा आणि मरणारा प्रत्येक जीवात्मा हा संसारी आहे आणि अशा जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये पुनरपि जननम पुनरपि मरणम या न्यायाने नद्याम किटा युवा वर्ता दावर्तांतर्माशुते व्रजंतो जन्मनो जन्म लभंते नैव निवृत्तीम. असा जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये गटांगळ्या खाणारा जो जीव आहे या जीवाला तरण्यासाठी माऊली ज्ञानोबा सांगतात, सद्गुरू वाचोनी संसारी तारक नसेची निष्ठंक आनुकोणी. आणि म्हणून अशी हे जे सद्गुरू आहेत हेच साधकाला जन्म मरणाच्या पलीकडे करू शकतात. हे सामर्थ्य त्यांचे दर्शनात स्पर्शात शब्दात कृपया शिष्य देहके या न्यायाने ते सद्गुरू साधकावरती जीवात्म्यावरती कृपा करतात. अशा सद्गुरूंची शरणागती आपल्या जीवनामध्ये व्हावी, त्या सद्गुरूंचं महात्म्य आपल्याला कळावं आणि त्या सद्गुरूंची शरणागती कशी करावी, म्हणजे ते कशा पद्धतीनं आपल्यावरती कृपा करतात या सर्व गोष्टींचं अमूल्य अशा पद्धतीचं मार्गदर्शन आपल्याला मिळावं. याच दृष्टिकोनातून कृतज्ञतापूर्वक एक सद्गुरूंविषयीचा असणारा कृतज्ञता सोहळा म्हणून उद्या 29 जुलै या पर्वणीवरती यंदाची असणारी गुरुपौर्णिमा व्यास पौर्णिमा आपण श्री रामकृष्ण हरी साधना आश्रम श्री क्षेत्र रुई या ठिकाणी सालाबादप्रमाणे साजरी करणार आहोत. या उत्सवामध्ये सकाळी 8 ते 9 या वेळेमध्ये सद्गुरू शांतीब्रह्म श्री मारुतीबाबा कुरेकर जे माझे शिक्षा गुरु आहेत अलंकापूर पुण्यनगरीमधले, आणि याचबरोबर श्री बालयोगीजी महाराज पंढरपूरकर उतूरकर हे माझे असणारे बोधगुरू आहेत, आणि हरिभक्ती पारायण गुरुवर्य श्री गणपत बाबा नागरे हे माझे दीक्षा गुरु आहेत. तर या सर्वांचं पूजन आपण श्री रामकृष्ण हरी साधना आश्रमामध्ये महाराजांच्या श्री गुरु बालयोगीजी महाराज आणि शांतीब्रह्म मारुतीबाबा कुरेकर यांच्या चरणपादुकेसह आमच्या गुरुवर्यांच्या चरणपादुकेचं पूजन आपण रामकृष्ण हरी साधना आश्रमामध्ये करणार आहोत. याचबरोबर माझ्या विठोबाचा काहीचा प्रेमभाव आपणच देव होय गुरु, प्रत्यक्षात पांडुरंग परमात्मा हे सुद्धा श्री गुरुच आहेत. आणि म्हणून 300 वर्षापूर्वीच्या असणाऱ्या भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्म्याच्या मूर्ती विग्रहाचं पूजन, रुक्मिणी आईसाहेबांच्या मूर्ती विग्रहाचं पूजन आणि अभिषेक हा सर्व कार्यक्रम 8 ते 9 या वेळेमध्ये पार पडेल. त्यानंतर आपण 10 ते 12 या वेळेमध्ये श्रीगुरूंचा जो महिमा आहे तर श्रीगुरूंचा महिमा प्रतिपादन करणाऱ्या अभंगाचं सुंदर पद्धतीचं संकीर्तनात्मक या ठिकाणी आपण कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तरी सर्वांनी या असणाऱ्या 10 ते 12 या वेळेमध्ये होणारं सुश्राव्य हरिकीर्तन या हरिकीर्तनासाठी सर्वांना मी सादर निमंत्रित करतो. त्यानंतर 12 ते 5 या वेळेमध्ये रामकृष्ण हरी साधना आश्रमामध्ये सुंदर अशा पद्धतीचं महाप्रसादाचंही आयोजन केलेलं आहे. तरी सर्व असणाऱ्या सुजान भाविकांनी रामकृष्ण हरी साधना आश्रमामध्ये यावं याचं निमंत्रण मी तुम्हाला समस्त ग्रामस्थ श्री क्षेत्र रुई यांच्या विद्यमाने हे निमंत्रण मी आपल्याला देतोय. निश्चितच तुम्ही या ठिकाणी याल अशा पद्धतीची अपेक्षा करतो. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.